तर बातमी सांगलीतनं गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातला वाद तीव्र होण्याची चिन्ह आहेत। कारण जत मधल्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचं नाव रातोरात बदलण्यात आलंय। काही अज्ञात सभासदांनी राजे विजयसिंग डफळे साखर कारखाना असा नवीन फलकच कारखान्याच्या कमानीवर लावलाय। काहीच दिवसांआधी गोपीचंद पडळकरांनी या साखर कारखान्याचा धुरडा यंदा पेटू देणार नाही असा इशारा दिलेला होता आणि जतचा साखर कारखाना हा सभासदांचा असून तो त्यांना परत मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष करू असंही पडळकरांनी म्हटलं होतं आणि त्यातच आता हे नाव बदलण्यात आलंय। राजे विजयसिंग डफळे असं नाव देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच जत मधल्या याच कारखान्यासंदर्भात आता नवीन चर्चा सुरू झाली आहे। राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना हे मूळ नाव जे बदलण्यात आलेलं आहे आणि राजे विजयसिंग डफळे असं हे नाव देण्यात आलेलं आहे। रातोरात हा बदल झालेला आहे आणि त्यामुळे अर्थातच पुन्हा एकदा राजकारण पेटेल असंही म्हटलं जात आहे। याआधीच पडळकरांनी या विषयाला हात घातलेला आहे आणि या संदर्भात धुरडा यंदा पेटू देणार नाही असं म्हटलं होतं। अधिक माहिती घेऊयात शरद सातपुते यांच्याकडनं। शरद, कोणी नेमका हा नामफलक बदललाय, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, हे नामफलक कोणी बदललेलं आहे याबद्दल कुणालाही सध्या कल्पना नाही। पूर्वी नाव जे 2012 पूर्वी राजे विजयसिंह डफळे असं नाव होतं, ते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकत घेतल्यानंतर राजाराम बापू पाटील असं नाव झालं आणि हे नाव बदलल्यानंतर काल रात्री अज्ञातांनी हे नाव बदलून पुन्हा राजे विजयसिंह डफळे असं नाव या कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर बदलण्यात आलेलं आहे। प्रज्ञा, नक्कीच या संदर्भात आता नेमक्या राजकीय प्रतिक्रिया काय येतात पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी शरद।